आपल्याला असं वाटतं की आपले आई वडील जीवनामध्ये कधीच रडत नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो, तुमचे मायबाप तुमच्यासाठी रडतात. जीवनामध्ये 3दा तुमच्यासाठी रडतात. पहिल्यांदा तुमचे आई वडील तुमच्यासाठी तेव्हा रडतात जेव्हा त्या सार्वजनिक ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते, साहेबांच्या हस्ते, मोठमोठ्या मंत्र्यांच्या हस्ते जेव्हा तुमच्या मुलामुलींचा जेव्हा इथं सत्कार होतो ना, त्या सत्कार होत असताना जे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, ते आई वडील तुमच्यासाठी पहिल्यांदा रडतात. त्यांना आनंदाचे अश्रू म्हणतात. आई वडील दुसऱ्यांदा तेव्हा रडतात जेव्हा आपला मुलगा कुठेतरी बाहेर दूर शिकायला गेलाय किंवा तो त्याला काही हॉस्पिटलमध्ये लागलं, कुठं खर्चटलं, त्या मिनिटाला त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आठवणीमध्ये अश्रू येतात त्यांना दुःखाचे अश्रू म्हणतात. आई वडील दुसऱ्यांदा तेव्हा रडतात. आणि ताठमानेनं समाजामध्ये जगणारा बाप, ताठमानेनं समाजामध्ये जगणारी आई जेव्हा तिच्या मुलाच्या कारणानं, तिच्या मुलीच्या कारणानं जेव्हा तिची मान शर्मेने समाजामध्ये खाली जाते, तेव्हा त्या मिनिटाला त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात त्यांना पश्चातापाचे अश्रू म्हणतात. आई वडील तिसऱ्यांदा तेव्हा रडतात. म्हणून मी म्हटलंय, आपल्या कारणानं आम्हाला एकदाच्या आनंदाची अश्रू आपल्या आई वडिलांनाही देता आलं तरी चालेल, पण आपल्या कारणानं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू येतील असं कधीच कोणतं कामं करू नये.